सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। प्रचार सभांना जाण्यासाठी नेत्यांची एकच धावपळ पाहायला मिळते। शिर्डीमध्ये प्रचार सभेसाठी उशीर झाल्यामुळे शिंदेंची पळापळ तर अजित पवारांची सुद्धा धावपळ दिसून आली। 3 ते 4 वर्षांपूर्वी मला जास्त केस होते, आता ते कमी झालेत। वर्ध्यातल्या प्रचार सभेदरम्यान फडणवीसांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे मिश्किल वक्तव्य। लोकसंख्येच्या बाबतीत कुणी आपल्याला गाठू शकत नाही। अजित पवारांचं जेजुरीतल्या सभेत वक्तव्य तर 1 किंवा 2 अपत्यांवरच थांबा। प्रचारादरम्यान उपस्थितांना असाही मिश्किल सल्ला। देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी आपण होतो, आज आपण 140 कोटी झालो। 35 चे 140 कोटी पुढे आपल्याला त्याच्यामध्ये गाठू शकत नाही। चायनाला आता मागे टाकायचं ठरवलं, पुढे 1-2 अपत्यावर थांबा, फार काही पलटण वाढवण्याच्या भानगडीत पडू नका। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार, सूत्रांची माहिती तर ठाकरे सेनेकडून वरुण सरदेसाई आणि मनसेकडून राजू पाटलांवर जबाबदारी दिल्याची सुद्धा माहिती। ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी। ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यामुळे हा पेच, तर मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरे सेना ठाम, सूत्रांची माहिती। भास्कर जाधवांना मातोश्रीवरून समज, सूत्रांची माहिती तर चिपळूणमध्ये ठाकरेंचा उमेदवार असताना जाधवांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी। भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याच्या सेना आमदार निलेश राणेंच्या आरोपानंतर ही तपासणी सुरू। संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल। संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल। मात्र TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, तर ही ऑडिओ क्लिप जुनी असून तिला बरीचशी एडिटिंग केली आहे। शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांचं यावर स्पष्टीकरण। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या विरोधात काँग्रेस बुलढाणा जिल्हाध्यक्षांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार। विद्याधर महाले हे चिखलीच्या आमदार श्वेता महालेंचे पती, शासकीय सेवेत असताना सुद्धा चिखली या ठिकाणी आचारसंहिता काळात भाजपचा प्रचार केल्याचा त्यांच्यावर आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आता नेत्यांचे प्रचार सुरू आहेत आणि या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुद्धा सुरू आहे। कुणी काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली काही माणसं आहेत, जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आरेला कारे आम्हाला पण करता येतं। भाजपचे आमदार मनोज घोरपडेंवर नाव न घेता अजित पवारांची टीका। कशा पद्धतीचं झालं? अरे तू तर आत्ता झाला बाबा, आणि अशा वेळेला लाखाच्या मताने निवडून देणारी माणसं। पहिल्या टर्मचे आमदार झाल्यानंतर अजित पवार तुम्ही अर्ध्या हळकुंडानं पिवळे झाले नव्हतात का? जयकुमार गोरेंचाही अजित पवारांना सवाल। पहिल्या टर्मला आमदार झाला, तुम्ही पण कधी जर पहिल्या टर्मचा आमदार होता, तुम्ही काय अर्ध्या हळकुंडाने पिवळे नव्हता का तेव्हा? किशोर पाटलांच्या मतदारसंघात सर्व उमेदवार दारू आणि जुगारवाले। मंत्री गिरीश महाजनांची शिवसेना आमदार किशोर पाटलांवर टीका, तर भाजपच्या काही नेत्यांना इथला विकास दिसत नाही। गिरीश महाजनांच्या टीकेवर किशोर पाटलांचा पलटवार। 5 वर्ष या शहराचे सूत्र नेतृत्व आम्ही दारू सट्टा पत्ता रिजवानाकडे देणार आहोत का? आणि एक चांगल्या प्रकारचा VIP चष्मा तुम्हाला देतो। माझा चष्मा लावला की तुम्हाला या जनतेचा विकास, या भडगाव शहराचा विकास आपल्याला दिसेल। ज्याच्यासाठी माझं घर फुटलं तोच आज माझ्या विरोधात उभा। धनंजय मुंडेंची नाव न घेता दीपक देशमुखांवर टीका। दीपक देशमुख धनंजय मुंडेंचे एकेकाळचे खंदे समर्थक। दीपक देशमुखांची पत्नी पवारांकडून राष्ट्रवादीच्या निवडणुकीच्या रिंगणात। सरकार पक्षाचे 2-3 कर्जतमध्ये ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी एकत्र, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं म्हणजे भुईसपाट होणं। आशिष शेलार यांची टीका। राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली, त्यांना लखलाभ लागो, पण माझं स्पष्ट मत आहे, जो उबाटा बरोबर गेला तो भुईसपाट झाला। राजुरा नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे देऊन मतदान विकत घेण्याचा प्रकार सुरू। खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाजपवर गंभीर आरोप। 5,000चं टोकन मतदारांपर्यंत पोहोचवलं जात असल्याचाही आरोप। नगराध्यक्ष निवडून द्या, दर 3 महिन्याला नगरपालिकेमध्ये दिसेन। प्रचारादरम्यान पंकजा मुंडेंचं वक्तव्य, तर पालकमंत्री असताना माजल गावात किती वेळा आलात? राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा सवाल। दर 3 महिन्यांनी परळीमध्ये गेला असतात तर जिंकला असतात, असाही टोला।
आमदार बाबासाहेब देशमुख मुंबईमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये थांबतात. खोटं असेल तर इथे निवडणूक सोडून देतो. शहाजी बापू पाटलांची बाबासाहेब देशमुखांवर टीका. सांगोल्यातील कॉर्नर सभेमध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा उल्लेख करत आमदार बाबासाहेबांवर निशाणा. तटकरेंनी आपला डीएनए चेक करावा. शिंदेचे आमदार महेंद्र थोरवेंची टीका. तर थोरवेंसारखी नीच प्रवृत्ती रायगडची जनता ठेचून काढेलच. अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर. रायगडमधील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीदरम्यान शिवसेना नेते आणि तटकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच. त्याचा डीएनए त्यांनी चेक करावा. तो काय लायकीचा आहे तो, मग त्यांनी आमच्यावर बोलावं. महेंद्र थोरवे सारखी नीच प्रवृत्ती ही निश्चितच रायगडची जनता ठेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून.